हो, मी संघटनात्मक कामकाजासाठी आणि काही जिल्ह्यातले प्रश्न असतील तर कलेक्टर साहेबांशी चर्चा करण्यासाठी मुद्दाम होऊन नांदेड, हिंगोली, परभणी, जालना असा दौरा 2-3 दिवसात ठेवलेला आहे. माहूरच्या देवीचं दर्शनही सकाळीच झालेलं आहे आणि मला असं वाटतं एक ऊर्जा घेऊन, एक ताकद घेऊन, एक शक्ती घेऊन निश्चित या दौऱ्याच्या माध्यमातून एक संघटन शिवसेनेचं मजबूतीचा प्रयत्न आम्ही करतोय. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लावला आहे. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष बसलो. काही लोक एबी करत बसतात. एबी म्हणजे फुकटचा बाबूराव. गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट आहे? गद्दारी करण्यापेक्षा फुकट राहणं काय वाईट आहे? नारायण राणे परतफेड केल्यानंतर व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेल, सगळ्यांचा हिशोब करणार, असं मंत्री नितेश राणेंनी महाविकास आघाडीला इशारा दिला. असं एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे. त्याची चिंता नका करू. एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतं आहे, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो. नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवार असणार की व्याख्यानमालेत येणाऱ्यांचं प्रमोशन होतं हे मी ऐकलं आहे. माझंही प्रमोशन होणार, मात्र त्यासाठी सरकार कायम टिकलं पाहिजे. उद्या जे प्रणित शिंदे आणि परवा अरविंद सावंत येणार आहेत. माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर त्यांना सुद्धा आमच्या पक्षात घ्यावं लागेल. मला वाटतं आता त्यांना भोळा आशावाद असेल तर त्यांना शुभेच्छा. आमदारांच्या हातात लग्न लावून देण्याचं असं तर अर्ध्या आमदारांना हिरोईन सोबत लग्न झालं असतं, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मला नाही माहिती ते. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील असं माहिती, आपल्याला पण मंत्रिपद मिळावं अशी भावना आहे. भविष्यात मी काँग्रेसमध्ये राहणार नाही. ते काँग्रेसने त्याचा विचार करावा, कारण त्यावेळेस शिवसेना उभी असताना काँग्रेसच्या लोकांनी अपक्ष उमेदवाराला मदत केली होती आणि आता त्याची परतफेड तशी विधानसभेला विशाल पाटलांनी केलेलीच आहे काँग्रेसची. आता आणखी त्याच्या पुढची जाऊन परतफेड ते करतायत, एवढंच म्हणता येईल. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. नुकसान झालं असेल तर पंचनामे व्हावेत, शेतकऱ्यांना मदत मिळेल, परंतु सरकारच्या तिजोरीत सध्याच्या घडीला खडखडाट आहे. जुनीच देणं सरकारने दिलेली नाही, जुनंच देणं शेतकऱ्यांना देणं आहे. विम्याचे मागच्या 23च्या खरीपाचे पैसे बाकी, 24च्या खरीपाचे पैसे बाकी आहेत. तर सरकारकडून मला वाटत नाही आता जनतेला काही अपेक्षा राहिलेल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा रोज पगार सोमवारी होणार आहे. यावरून जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. याच्या श्रेयवादाचा काही मुद्दा नाही. एस टीच्या कर्मचाऱ्यांचा तो अधिकार आहे, पगार 100% मिळालाच पाहिजे, त्यात काय श्रेय आहे? उलट आधी जो 65% का 56% दिला होता तो चुकीचा आहे. 100% पगार मिळाला पाहिजे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. याच्यासाठी मागच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी आंदोलन केले होते. आता हे लोक कुठं बिळात घुसून बसलेले मला माहिती नाही, परंतु कोणी असो, एस टीचा कामगार असो की अन्य कोणी कामगार असो, त्याचा कामाचा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे.